मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रॅव्हल सपनामध्ये। तर आता वाजलेले आहेत सकाळचे 11:30 आणि आम्ही बाहा इथे थांबलेलो। त्यानंतर सकाळी छानसा नाश्ता केला आणि परत निघालो आपल्या प्रवासाला। सो आता आम्ही आलेलो आहोत थिएन या विलेजमध्ये आणि इथलं मुख्य जे आहे ते म्हणजे इथले पहाड, इथले वळणाचे रस्ते। सो तो सगळा प्रवास करून आम्ही आता जस्ट इथे पोहोचलोय, पण त्यापूर्वी मी इथले सगळ्या क्लिप्स कलेक्ट केल्या। सो सर्वात आधी तुम्ही या क्लिप्स बघा की इथले हे सगळे व्हिडिओ बघा की इथले वळण कसे आहेत आणि इथले पहाड कसे आहेत ते। तर याआधी मी जे तुम्हाला सांगितलं, सो आम्ही तिकडनं आलेलो आणि आता आपला हा एवढा रस्ता हा जो आहे हा पार झालेला आहे आणि इकडनं आपल्याला आता परत तुम्हाला दिसत असेल असं जायचं आहे आणि हा रोड कुठेतरी एकदा खाली जाऊन वर जाणार। आम्ही तिथनं जरा अजून समोर चाललेलो आहोत आणि इथला तुम्ही मार्ग बघू शकता कसा आहे तो, आणि इथले वळण जे आहेत तर थोडे डेंजरसच आहेत। हे बघा, आणि इथे बरेच लोक आलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता बरेच लोक आलेले आहेत आणि येणार आहे, कारण हे जे आहे हे टुरिस्ट प्लेस आहे। त्यामुळे आपण बेटा थिएन विलेज। ओके, सो जस्ट आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत, जसं मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलेलं। सो आम्ही बघणार आता तिथे काय ते, आणि त्यातल्या घाईघाईमध्ये मी माझा एकदाही लुक दाखवला नाही। सो मी आज असं सिंपल ड्रेस वेअर केलेला आहे। इकडे आहे आपली निया आणि इरा। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इरा आणि नियाचे कपडे नेहमी सेम असतात आणि त्या घेतात छान मँगो ज्यूस। आणि सारंग आहे, मी तुला सारंग सुद्धा दाखवते, बऱ्याचदा सारंग दाखवण्याच येत नाही, तर हे आहेत सारंग आणि मी आज जरा मॅचिंग केलंय आणि आपला श्रियान सुद्धा। तर चला आपण जाऊया, बघूया तिथे काय आहे ते। सो जस्ट आता आम्ही इथे वर आलोय आणि इथे भयंकर गरम होतंय, अगदी ड्रास्टिक वेदर चेंज आहे। आणि याच्या आत ना छोटे छोटे अशा रूम्स आहेत। जस्ट आता इराणी गेल्या होत्या आणि इकडे एक सारंग सुद्धा आता गेलेले आहेत आत, मला दिसत असेल छोटे छोटे घरं आहेत। तर याच्या आत जी घरं आहे ना त्यात खूप गार वाटतंय आणि यात बरेच रूम्स आहेत। हे बघा, आत सुद्धा रूम असतील, बघा किती मस्त आहे, बघा रूम आहे ना आत। इकडे पण अंधार आहे, हे बघा। ओ, मला तर भीतीच वाटतं हा अंधार बघून। सो सारंग ते सगळं वरचं बघून येतात आणि आम्ही चाललेलो आहोत खाली। इकडे आपली निया आणि इकडे छान एवढा उन्हात सुद्धा इकडे छान असा पाण्याचा झरा आहे। काय झालं निया? अंगावर पाणी। चला, इथे केळीची बाग आहे, त्यामुळे इथे यांनी छान केळी सुद्धा विकायला ठेवलेली आहेत। इथे परत छान असा झरा आहे आणि इथे आता फोटोशूट सुरू आहे ऋतिका आणि दादांचे। तर जस्ट आता आम्ही खाली आलो आणि गाडीत बसलोय आणि सारंगने छान अशा आईस्क्रीम्स आणल्यात, कारण थोडं गरम होत होतं। सो आणि अजूनही जरा गरम, आपण कसं थोडं खाली आलो ना, एलिव्हेशन कमी झालं, टेम्परेचर वाढलं, टेम्परेचर लाईक नियर जुबेल फिलिंग, सडन हॉट आणि काल इतकं थंड आणि आज इतकं गरम। तर आम्ही छान असं आईस्क्रीम खाणार। सारंग हे तुमच्यासाठी आणलं की माझ्यासाठी? सगळ्यांसाठी। हे आमच्यासाठी। आता सगळे आम्ही मस्तपैकी असं आईस्क्रीम सुद्धा मस्त एन्जॉय करणार आहोत। कसं वाटतं इरा आईस्क्रीम खाऊन? मला गार वाटतंय, मला गार वाटतंय। आणि हे माझं आईस्क्रीम
आणि आमच्या हिराला थोडा राग आलाय कारण मी त्याला ओरडली. सॉरी बेटा. स्माइल. मिळाले श्रियान आईस्क्रीम? तुलाच रागवते. ओरे बाबा रे. पण तू पडली असती तर मग लागलं कोणाला असतं? आता नाही करणार. काल पण मी त्याच्यावर स्लाइड करत होतो, तू मला रागवलं. नंतर निया पण करत होती, तू तिला पण नाही रागवलं. अरे बाबा सॉरी बेटा सॉरी. तर आता आम्ही चाललेलो आहोत वॉटरफॉल बघण्याकरिता. इकडे वॉटर पार्कला जायला पार्क नाही फॉल. वॉटरफॉलला जायला 3 मिनिट्स. येस 3 मिनिट्स राहिलेले आहेत. आणि कारण इथे आम्ही मॅप लावलेला आहे. ओनली 2 मिनिट्स. कारण मॅप लावलाय आणि त्याच्या खाली छान असं लिहून येत असतं जो इराणिया ते सांगतात. आणि त्याच्याकडे बघूनच इराणियन जरा शांत बसतात की चला आपल्याला लगेच कुठेतरी पोहोचायचं आहे म्हणून. इथनं ही सिटी बघा किती छान दिसतंय. आता आम्ही पोहोचलेलो आहोत आमच्या लोकेशनला. वॉटरफॉल लोकेशन. तो हा वॉटरफॉल बघायला आलोय आम्ही. आणि हा असं दिसत असेल पण हा फार छोटा मी दाखवते बघा. इराणिया इकडे बघा. श्रियान. इराणिया श्रियान लुक हियर. से हाय. इरा. पण इथे जरा बरं वाटतंय. खूप गरम नाही होत आहे. इकडे इराणिया श्रियान तिघांनी शू घाण केले. सो आता त्यांचे शू क्लीन करायचे आहे आणि सारंग त्यांचे शू क्लीन करते. सो मुलांना छान वाटतं इथे. आणि सध्या मगा जसं गरम होतं तसं आता गरम नाही. आणि इकडे अर्णव मस्त असे फोटो काढतोय. आणि इथे सुद्धा बसायला छान अशा त्यांनी प्लेसेस ठेवलेला आहे. सो आपण इथे आपलं बुक करून इथे बसू शकतो. पण मला असं वाटतं रात्रीच्या वेळेस ते छान वाटेल. पण आम्ही आत्ता इथे नाही बसणार. आम्ही निघणार आता. चल इरा. सो समोर छोटासा असा ब्रिज आहे तुम्हाला दिसत असेल. सो तो ब्रिज आहे तिथे आम्ही चाललेलो आहोत. आणि बघू तिथे काही विशेष आहे का. आणि आम्हाला असं आहे की जितकं छान कवर करता येईल तितकं आम्ही कवर करण्याचा प्रयत्न करतोय. आणि इथे ना सडन वातावरण ड्रॉप होतंय. म्हणजे अगदी हाय होतं आणि अगदी ड्रॉप होतं. सो अशा वातावरणात मुलांसोबत फिरायचं म्हटलं की एक भीती पण ही असते की त्यांची तब्येत खराब नको व्हायला. सो इकडे बघा. आणि इराणियाला जरा भीती वाटते. फोटो घ्या. पण तुमचा फोटो घेऊ. ओके. सो इकडे आहे वॉटरफॉल. बघूया. आम्ही अजून थोडं समोर आलोय आणि इथे सगळे ना जम्प करतात पाण्यामध्ये.
आणि इतकं एन्जॉय करते आम्ही. आणि हा जो सगळा बॅकग्राऊंड नॉईज आहे हे सगळं इथे असलेल्या पाण्याचं आहे. हे असं पाटासारखं पाणी वाहतंय. इथे झरा आहे हा आणि हे 3 बाळ मस्त बसलेत आणि इथे समोर ना लोक खूप छान असे डबक्यामध्ये जाऊन जम्प करतात. मी तुम्हाला दाखवतो. सो इथनं सगळी लोक ना इथे जम्प करत आहेत. ते जे पाणी तुम्हाला दाखवलेलं ते तिथनं पडतं आहे. लोक त्या बाजूला गेली आहेत आणि एक छोटासा डोहासारखा आहे त्यामध्ये सगळे जम्प करत आहेत. आणि हे बघा आजूबाजूचा परिसर. तर आता आम्ही निघालेलो आहोत नमससाठी आणि नमस सिटीसुद्धा खूप छान आहे आणि तिथे अगदी उंचावर जाऊन आपल्याला ती जी सिटी आहे ती बघता येते. आणि अगदी उंचावर गेल्यामुळे काय होतं ना की तिथे खूप जास्त थंड वातावरण आहे. अगदी आपण म्हणू शकतो की धुकंसुद्धा आपल्याला असं जाणवतं की आपण धुकांमध्ये आहोत, असं ढगांमध्ये आहोत. इतकं छान वातावरण तिथे आहे. सो अगदी दिवसभराचा उन्हातला प्रवास केल्यानंतर आता आम्ही सुरू केला आहे आमचा प्रवास अगदी थंड ठिकाणी जाण्याकरिता, ते म्हणजे नमस. तर मला ॲक्च्युली तुम्हाला सगळ्यांना हे दाखवायचं होतं की तुम्ही इथला व्ह्यू बघू शकता, रस्ते कसे आहेत आणि अगदी स्ट्रेट रोड असतात किंवा मग कर्व आला तर फार भयानक असा कर्व येत असतो. तर चला तुम्हीसुद्धा ही रोड जर्नी आमच्यासोबत रोड ट्रिप जी आहे ती एन्जॉय करा. आणि आता आपण लगेच पोहोचूया नमस येथे. सो आता मी पोहोचलेलो आहोत नमस येथे आणि इथे हे खूप सुंदर असं एक आणि याचं इम्पॉर्टन्स हे आहे की इथे उभं राहिल्यानंतर असं वाटतं की आपण अगदी ढगात उभं आहोत. आणि इथलं टेम्परेचर सध्या आहे 20. भयंकर थंडी वाटते आणि कारण जसं तुम्ही बघितलं की दुपारी जरा गरम आणि इथनं अगदी गार. आणि मी तुम्हाला दाखवते इथला व्ह्यू किती सुंदर दिसतोय ते. आणि म्हणून म्हटलं जातं इथनं की अगदी ढगात आहोत आपण. सो यू कॅन फील दिस. तर तुम्हाला मी याआधी इथनं व्ह्यू दाखवलंय आणि आता आपण व्ह्यू तिथनं बघणार आहोत. आणि इथे खूप थंडी आहे. शेवटी आम्हाला इराणी श्रियान ती घालण्यासाठी जर्किन आणावं लागलं. सो जस्ट ते जर्किन आणलंय आणि आता आम्ही थोडं जवळून हा नजारा बघणार आहोत. तुम्हाला कळत असेल की किती गार आहे. अगदी धुकं. इकडे आहे मावळतं सूर्य आणि इकडे हा सगळा असा नजारा खूप सुंदर. सारंग कसं वाटतंय? गार वाटतंय ना?
जा निया, मला दे मला दे मला दे. ओ बाबू, आणि त्या वळणातनं आम्ही आलेलो आहोत. तुम्हाला जो रस्ता इथनं दिसतो आहे, आम्ही त्या वळणातनं आलेलो आहोत. या तर आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.